दिल्लीच्या राजकारणात गेल्या काही वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिलेलं प्रकरण म्हणजे कथित मद्य घोटाळा प्रकरण। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप झाले। तपास यंत्रणा सक्रिय झाल्या, अटक झाली, न्यायालयीन लढाई सुरू झाली आणि अखेर त्यांना सर्व आरोपांमधून आज मुक्तता मिळाल्याची बातमी समोर आली आहे। पण हे नेमकं प्रकरण काय होतं, त्यामध्ये आरोप काय होते आणि या सगळ्यांचा राजकीय अर्थ काय होता, चला संपूर्ण प्रकरण सविस्तर समजून घेऊयात। नमस्कार, मी शनाया। मद्य धोरणांशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची सर्व आरोपांमधनं निर्दोष मुक्तता आज झाली आहे। दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय दिलाय। केजरीवाल यांच्यासोबतच आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांचीही सर्व आरोपांमधनं मुक्तता करण्यात आली आहे। सीबीआयने या प्रकरणी तपास करून सर्व आरोपपत्र दाखल केले होते। लाईव्ह लॉ या वेबसाईटने एक माहिती दिली आहे, त्यानुसार न्यायालयाने सीबीआयच्या तपासातील त्रुटींवर कठोर ताशेरे ओढले आहेत। न्यायालयाचं म्हणणं आहे की 50 पानांच्या या आरोपपत्रात अशा अनेक पुष्टी आहेत आणि अनेक गोष्टी आहेत ज्या अनेक साक्षीदारांच्या जबाबाची पुष्टी करत नाहीत। विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे की या चार्जशीटमध्ये केलेले अनेक दावे वस्तुस्थितीला धरून नाहीत। न्यायालयाने म्हटलं आहे की सिसोदिया यांच्या विरोधात प्राथमिकदृष्ट्या आरोप सिद्ध होतील असे पुरावे देण्यात सीबीआय अपयशी ठरली आहे। न्यायाधीशांनी असं देखील म्हटलं आहे की केजरीवाल यांना कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय या प्रकरणात गोवण्यात आलं आहे। राऊज एव्हेन्यू कोर्टाने दोन्ही नेत्यांसह या प्रकरणातील 23 आरोपांनाही मुक्त केलं आहे। जाती थी केजरीवाल भ्रष्ट है, केजरीवाल भ्रष्ट है। केजरीवाल भ्रष्ट नहीं है, नहीं है, भ्रष्ट नहीं है। मैंने केवल अपनी और आज ये साबित हो गया। कोर्ट ने कहा है कि केजरीवाल कट्टर ईमानदार है, मनीष सिसोदिया कट्टर ईमानदार है, आम आदमी पार्टी कट्टर ईमानदार है। 21 मार्च 2024च्या रात्री सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केली होती। याच प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया तुरुंगात होते। दरम्यान या घोटाळ्याचे आरोप कधी आणि कसे झाले ते देखील बघूयात। 8 जुलै 2022 रोजी दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, आर्थिक गुन्हे शाखा, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनोज सिसोदिया यांना एक अहवाल पाठवला होता। हा अहवाल सार्वजनिकरित्या सध्या उपलब्ध नाही, मात्र एक्साइज विभागाचे प्रभारी म्हणून सिसोदिया यांनी बेकायदेशीर मार्गाने महसूल गोळा केला असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला। अधिकाऱ्यांच्या मते अंमलात आणलेल्या धोरणात कोणताही बदल करण्यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाने ते आधी मंत्रिमंडळाकडे आणि नंतर नायब राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवावे लागते, नाहीतर असा कुठला देखील बदल बेकायदेशीर मानला जातो। कोरोनाच्या काळात दारू विक्रेत्यांनी परवाना शुल्क माफ करण्यासाठी दिल्ली सरकारशी संपर्क साधला। शासनाने डिसेंबर 28 ते 27 जानेवारी या कालावधीमध्ये परवाना शुल्कात 24.02% सूट दिली। यामुळे परवाना धारकाला अवाजवी फायदा झाला आणि सरकारी तिजोरीचे अंदाजे 144.36 कोटी रुपयांचं नुकसान झालं। दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांच्या या अहवालाच्या आधारे एक FIR दाखल करण्यात आली। हा अहवाल मिळाल्यानंतर 15 दिवसांमध्येच नायब राज्यपालांनी गृह मंत्रालयाला पत्र लिहून सीबीआय चौकशीची शिफारस केली। सीबीआयने लगेचच त्या आधारे तपास सुरू केला। सीबीआयने मनोज सिसोदिया आणि इतर 14 लोकांविरोधात FIR दाखल केला। त्यात तत्कालीन उत्पादन शुल्क आयुक्त, 3 अधिकारी, 2 कंपन्या आणि 9 व्यावसायिकांचा समावेश होता। दिल्लीतला विरोधी पक्ष भाजप हा केजरीवाल सरकारला यावरून घेरू लागला। या कथित घोटाळ्या प्रकरणी दिल्ली पोलीस, सीबीआय आणि ईडी अशा अनेक तपास संस्थांनी आम आदमी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांना अटक केली। या घोटाळ्याचे धागेदोरे अखेर केजरीवालांपर्यंत जोडत सीबीआयने त्यांना देखील अटक केली होती। राजकीय दृष्ट्या पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणाने एक मोठा प्रश्न उपस्थित केला। तपास यंत्रणाचा वापर कितपत निष्पक्ष असतो, केंद्र आणि राज्यातील सत्ता संघर्षाचा यात किती वाटा असतो आणि भ्रष्टाचार विरोधी राजकारण करणाऱ्या पक्षावरच जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप होतात तेव्हा हे प्रकरण अधिकच गंभीर होतं। तर आता पुढे काय? जर ही मुक्तता अंतिम असेल आणि अपील नसेल तर केजरीवाल अधिक आक्रमक राजकीय भूमिका घेऊ शकतात आणि जर पुढील कायदेशीर लढाई बाकी असेल
तर हे प्रकरण अजून काही काळ चर्चेत राहील. मित्रांनो, कथित मद्य घोटाळा प्रकरण फक्त आर्थिक आरोपांची गोष्ट नाही, तो सत्ता संघर्ष, न्याय प्रक्रिया आणि जनमत यांचा संगम आहे. आरोप झाले, तपास झाला आणि अटक देखील झाली आणि अखेर न्यायालयीन निर्णय समोर आला. आता येणारा काळच ठरवेल की हा खरोखर घोटाळा होता की राजकीय संघर्षाचा भाग. तुम्हाला काय वाटतं? न्यायालयीन मुक्तता म्हणजे पूर्ण सत्य बाहेर आलं का, की अजून काही प्रश्न अनुत्तरित आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.